केएम रुग्णालय हे 100 वर्ष परंपरा असलेलं जुनं रुग्णालय आहे। या ठिकाणी लांबून लांबून रुग्ण बरं होण्यासाठी येत असतात, पण आता या केएम रुग्णालयाचं नामांतरण करण्यात येणार आहे। कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक हे नाव देण्यात येणार आहे, पण याला ठाकरे गटाकडून विरोध होत आहे। यासाठी ठाकरे गट काल डीन सोबत देखील भेटलेलं होतं आणि आज त्यांच्याकडून सह्यांचं मोहीम देखील राबवलं जात आहे आणि यालाच ठाकरे गटाला विरोध करण्यासाठी आता आदिवासी संघटना देखील आता रस्त्यावर उतरलेली आहे। आदिवासी संघटनेचे आपण बघितलं तर या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत, प्रमुख आहेत, ते या ठिकाणी डीनशी भेटलेले आहेत। त्यांनी देखील डीन सोबत चर्चा केलेली आहे आणि कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक हे नावच असून दे असं त्यांची मागणी देखील आहे। आपण त्यांच्याशीच बोलूया। नलिनीताई आपल्यासोबत आहेत। नलिनीताई, काय सांगाल? आपण या ठिकाणी नामांतरणचा विषय चालू आहे आणि या संदर्भासाठी आपण केएमचे डीन यांच्याशी भेट घेतली आहे, काय सांगितलं? डीन मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन त्यांनी स्वीकारले आणि ते निवेदन घेऊन ते आजच पुढे पाठवणार आहेत आणि त्याच्यावर नक्कीच आम्ही विचार करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। पण याच नामांतराच्या विषयाला कुठेतरी ठाकरे गट हे विरोध करत आहेत। ते देखील काल डीन सोबत भेटलेले होते आणि आज त्यांच्याकडे सह्यांचं मोहीम राबवलं जातं। गरज पडली तर आदिवासी ही सह्यांची मोहीम राबवतील, कारण मुंबईमध्ये 222 पेक्षा जास्त आदिवासी पाडे आहेत आणि ठाणे पालघर जिल्ह्याचेही आदिवासी सगळे एकत्र होतील। पण या ठिकाणी ठाकरे गटाकडनं बोललं जातं आहे की आम्ही हे नाव पुसू देणार नाही। त्यांनी जर हे नाव पुसलं तर आम्ही आमची नवीन पाटी लावून हे नाव तसंच ठेवू। तर तुम्ही आपली भूमिका काय घेणार आहात पुढे? आम्ही आमच्या परीने जसं आंदोलन करायचं असेल तसं आम्ही आंदोलन करू। जर ठाकरे गट रस्त्यावरती उतरलं तर तुमचं आदिवासी समाज देखील रस्त्यावर उतरेल? हो, नक्कीच उतरेल। नक्कीच आम्हीही आंदोलन करू, आम्हीही रस्त्यावर उतरू। काय वाटते या संदर्भामध्ये राजकारण कुठेतरी केलं जातं हे एकलव्य नाव दिल्याने? आता त्यांना जसं राजकारण करायचं असे करत असतील, पण आमचे एक आदिवासींचं नाव येतं ह्याचा आम्हाला अभिमान आहे की कुठेतरी आमचा एकलव्य आदिवासी मुलगा होता आणि त्याचं नाव येतं आहे तिथे। हो, पण ताई, कुठेतरी मराठीचा मुद्दा आपण बघितला तर मराठीसाठी ठाकरे गट हे होते, पण जे इंग्लिश नाव आहे ते बदलून या ठिकाणी मराठी नाव दिलं जातं, ते कुठेतरी ठाकरे गटला दिसत नाही। कुठेतरी मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न करतात आणि आता एकलव्य हा आदिवासी नव्हता का? आदिवासी मराठीच येतं ना, मग हे कुठेतरी ते डावलत आहेत असं वाटतंय। तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आज डीन सोबत भेटलात, तुम्ही नामांतराविषयी बोलत, काय वाटतं? जरूर ते नामांतरण झालंच पाहिजे। कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक हे नाव झालंच पाहिजे, कारण केएम हे ब्रिटिशकालीन नाव होतं। तर मंगलप्रभात लोढाजींनी जो निर्णय घेतलेला आहे की हे केएम हॉस्पिटलचं नामांतरण कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक होण्यास आमचा पूर्ण आदिवासी संघटनांचा पाठिंबा आहे। जरी काही विरोधक विरोध करत असतील तर त्यांनाच उत्तर देण्यासाठी आम्ही सर्व आदिवासी संघटना आम्ही रस्त्यावर उतरू व त्यांना चांगल्या प्रकारचं आम्ही आमचं आदिवासी संघटनेची ताकद दाखवून देऊ। तुमचं मत आहे की या इमारतीला, या रुग्णालयाला कौशल्यश्रेष्ठ एकलव्य नाम हे तसंच राहून द्यावं? हो हो। आपण या ठिकाणी बघितलं तर एका ठिकाणी विरोध केला जात आहे, तर एका ठिकाणी हेच नाव देण्यात यावं ही मागणी देखील आदिवासींकडून केली जात आहे। त्यामुळे आता या ठिकाणी आदिवासी समाज कशा प्रकारे पुढे येऊन हे नाव तसंच ठेवण्यासाठी प्रयत्न करणं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की एका ठिकाणी ठाकरे गट हा विरोध करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मनोज जारकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।